कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। गेल्या 24 तासात येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत 16 फुटांनी वाढ झाली आहे। सध्या 28 फूट आहे ती पाणी पातळी 33 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने येथील सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉटमधील नागरिकांना तात्काळ स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्यात। यासह बोटी जॅकेट्ससह महापालिका प्रशासनाने इतर सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे। शहरातील पूर परिस्थितीवर 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्याने वॉच ठेवला जात असून आपत्ती केंद्र कार्यान्वित केलंय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। बुधवारी रात्री सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी 9 फूट होती, तर गुरुवारी सकाळी पाणी पातळी 13 फूट झाली। मात्र सायंकाळी पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून 27 फुटांपर्यंत पाणी पातळी पोहोचली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आणि कोयना धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळी शुक्रवारी 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शहरात अलर्ट करण्यात आलाय। 35 फुटांपर्यंत पाणी गेल्यानंतर सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरतं, तसेच कर्नाळ रोडवर देखील पाणी येतं। त्यामुळे महापालिका प्रशासन सज्ज झालंय। उपायुक्त राहुल रोकडे यांनी सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉट येथील नागरिकांना तात्काळ स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत। अग्निशमन विभागाचे जवान पूरपट्ट्यात तळ मांडून बसलेत। याशिवाय 12 यांत्रिकी बोटी देखील सज्ज ठेवण्यात आल्या। चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे। दोन्ही धरणाच्या पाणी साठ्यात वाढ सुरू झाली आहे। चांदोली धरण 86% भरले, तर चांदोलीतून 6,000 आणि कोयनेतून 2,100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामध्ये शुक्रवारी सकाळपासून पुन्हा वाढ करण्यात येणार आहे। पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग यामुळे कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी रात्री उशिराने 30 फुटांपर्यंत पोहोचली। ती शुक्रवारी सकाळपर्यंत 35 फुटावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सांगली शहरातील काही भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कृष्णा व वारणा नदीवरील 5 पूल तर 14 बंधारे पाण्याखाली गेलेत। या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जिल्ह्यात रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे। मात्र वाळवा तालुक्यासह खानापुरातही रुग्ण वाढलेत। 24 तासात नव्याने 828 रुग्ण आढळले, तर 913 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। याशिवाय 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 118 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 57 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 33 रुग्ण, खानापूर तालुक्यात 117 रुग्ण, पलूस तालुक्यात 42 रुग्ण, तासगाव तालुक्यात 86 रुग्ण, जत तालुक्यात 64 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 58 रुग्ण, मिरज तालुक्यात 98 रुग्ण, शिराळा तालुक्यात 22 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 133 रुग्ण आढळले, तसेच म्युकरमायकोसिसचे 2 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,68,123 रुग्ण आढळले, त्यापैकी 4,458 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,53,774 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 9,891 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, त्यापैकी 8,245 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। तासगाव तालुक्यातील धामणी येथे गुरुवारी रात्री बंगला फोडून धाडसी दरोडा पडला आहे। यात शालूबाई पांडुरंग पाटील वय 80 वर्षे या वृद्धेचा खून करून तिच्या अंगावरील 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा नोंद झालाय। मुलगा सुभाष पांडुरंग पाटील यांनी सांगितले की ते पत्नी मुलांसह धामणी येथे राहतात। त्यांना रमेश पाटील आणि शहाजी पाटील असे 2 भाऊ आहेत। ते गलाई व्यावसायिक असून ते तमिळनाडू राज्यात आहेत। त्यांच्या बंगल्यात आई एकटीच राहते। बुधवारी ते पत्नीसह शेतात गेले होते। यावेळी आईचा भाचा महेश कुलकर्णी हा येऊन त्याने आईला गावातील त्याच्या घरी घेऊन गेला। दिवसभर ती त्याच्याच घरी होती। सायंकाळी 5 वाजता त्याने तिला घरी आणून सोडलं आणि निघून गेला। यावेळी ती आमच्या घरी चहा पिऊन घरी गेली। सकाळी 8 वाजता शहाजी यांच्या बंगल्यातील गाडी आणण्यासाठी मी गेलो। त्यावेळी घराच्या कंपाऊंड गेटला आतून कुलूप घातलं होतं। यावेळी मी आणि मुलगा तेजस यांनी आईस हाका मारल्या, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। तेजस याने पहिल्या मजल्यावर जात कडी काढली, तर बेडरूममध्ये आई मयत दिसली। तिचे तोंड आणि गळा कापडाने बांधून खून करण्यात आला होता, तर तिच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, 2 चैन, 4 अंगठ्या, मोहनवाळ, कर्णफुले असे 3 लाखाचे सोन्याचे दागिने गायब होते। तासगाव तालुक्यात गेले 2 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने धबधबे ओसंडून वाहत आहेत। धबधब्याखाली भिजायला कुणाला आवडत नाही। या संततधार पावसाने महाराष्ट्राच्या नद्या, नाले, ओहोळ आणि धबधबे हे पुन्हा जिवंत झालेत। उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर घेऊन चिंब होणं कुणाला आवडत नाही।
खळखळून वाहणाऱ्या या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले आपोआप कोकण महाबळेश्वरकडे वळतात. मात्र तासगाव तालुक्यातल्या पर्यटकांना आता कुठंही बाहेर जायची गरज नाहीये, कारण तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाच्या डोंगरात हा धबधबा सुरू झालाय. सौंदती देवालयाजवळील डोंगराजवळ हा धबधबा सुरू झालाय. 2 वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनसाठी साऱ्या गावानं डोंगरावर जलसंधारणाची कामं केलीत. वरुण राजानं त्यांच्या प्रामाणिक कष्टाला धो पाडून सलाम केलाय आणि ज्या भवानीच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात चिमणीला प्यायला पाणी नव्हतं, तिथं पाणीच पाणी केलंय. शेकडो हेक्टरवरील सावर्डेचा भवानीचा डोंगर हिरवाईनं नटलाय. डोंगरावरून निसर्ग, पाऊस, पाणी आणि आजूबाजूला असणारी गावं आणि शेतीचं क्षेत्र यांचं मनमोहक दृश्य दिसतंय. तर पाणी फाउंडेशनकडून 10 एकरवर उभं राहणारं मानव निर्मित जंगल हे चांगलंच फुललंय. थकीत ऊसाचे बिल द्या म्हणून उषाताई जगताप या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेसह 50 शेतकऱ्यांनी तासगावात मुंडन आंदोलन केलं. तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथे मंगळवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. गुरुवारी ठिय्या मारलेल्या शेतकऱ्यांनी मुंडन आणि बोंब ठोकून निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे उषाताई जगताप या वृद्ध महिलेने मुंडन करून बिल न देणाऱ्यांना केस दान करत असल्याचं सांगितले. तिरुपतीला केस दान केलं जातं, तसेच केसाचे दान बिल न देणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी असल्याचं जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं. दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गुरुवारी थोडी उसंत घेतली असली तरी शहरातील विविध उपनगरातील रस्ते चिखलमय बनले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर डबकी साचून राहिली आहेत. मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने डबक्यातून वाहन चालवताना कसरत करावी लागते. साजिद गॅरेजजवळ महापालिकेने साईड पट्टी वाढवण्यासाठी काढलेला खड्डा अपघातास निमंत्रण ठरत आहे. खड्डा चुकवण्याच्या नादात अज्ञात वाहनाने पथदिव्यांना धडक दिल्याने पथदिवे मोडले, तर तो खड्डा मुजवून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अन्यथा होणाऱ्या अपघातास संबंधित विभागाचे अधिकारी, महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय. सकाळपासून परिसरात पावसाच्या रिपरिपीमुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ तुरळक प्रमाणात दिसत होती, तर काही ठिकाणी रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांची त्रेध तिरपट उडाली. विविध उपनगरात रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने चालणे आणि वाहन चालवणंही मुश्किलीचे बनले. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिले, त्याचा निचरा करण्याची गरज आहे, नाहीतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी महापालिका प्रशासनाने पाहणी करून शहरातील विविध उपनगरातील समस्येबाबत तातडीने उपाययोजना कराव्या अशी नागरिकांमधून मागणी होतीये. शासनाने हळदीला शेतीमाल म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे हळद आता सेवा कर मुक्त झाली. या निर्णयामुळे 1,500वर व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिली आहे. शासनाने हळदीला भाजीपाल्याचा दर्जा दिल्याने यावर सेवा कर लागू केला होता, त्यामुळे मार्केट यार्डासह जिल्ह्यातील 1,500वर व्यापाऱ्यांना सन 2012 ते 17 या 5 वर्षातील व्यवहारावर सेवा कर भरण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. सेवा कर वसूल केला नसताना हा कर का भरायचा अशी व्यापाऱ्यांची भूमिका घेतली होती. हळद शेतीमाल असल्याने त्याच्यावर सेवा कर लागू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली होती. या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. खासदार आणि इतर माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. पाठपुराव्याला अखेर यश आले असून शासनाने हळदीला शेतीमाल म्हणून मान्यता दिली तसा आदेश आयुक्तांनी काढलाय. चेंबरच्या लढ्याला यश मिळाले. या निर्णयामुळे 1,500वर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या सेवा कर वसुलीच्या नोटिसा मागे घेतल्या जातील असंही सांगण्यात आलंय. मिशन हॉस्पिटल ते एसटी स्टँड हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालाय. पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता करणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट यादीत टाकण्यात यावं, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. या मागणीसाठी दलित महासंघातर्फे मिशन चौकात मृत्युंजय महापूजा आणि निदर्शने करण्यात आली. मिशन चौक ते एसटी स्टँड पर्यंत रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी दिलाय, परंतु रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय. गर्दीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा धाडसी निर्णय हा कागदावर महापालिकेने घेतला, पण अंमलात आणला नाही. तो कागदावरच राहिलाय. त्यामुळे अनेक रहदारीचे रस्ते बोगस आणि भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर मार्फत डांबरीकरण आणि दुरुस्तीकरण करून पुन्हा रस्त्याची परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मिरज महानगरपालिका हद्दीतील मिशन चौक ते एसटी स्टँड रोड हा 100 कोटींचा निधीत दुरुस्तीकरण आणि डांबरीकरणासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला. तो अंमलातही आला. सदर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय. संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा. सदर रस्ता तात्काळ दुरुस्तीकरण करून घेऊन डांबरीकरण करा. यासाठी दलित महासंघातर्फे मिशन चौकात मृत्युंजय महापूजा आणि निदर्शने करण्यात आली.
जत शहरात 16 जून 2018 साली मध्यरात्रीच्या सुमारास किराणा मालाचे दुकान फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न दोघांनी केला होता। या दरोडेखोरांना नागरिकांनी मोठ्या शिताफीने पकडले होते। पकडण्यात आलेल्या दोघांना दरोड्याची तयारी केल्याच्या तपासाअंती निष्पन्न झाल्याने त्यांना 15 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सिद्धार्थ दत्ता चव्हाण आणि बाबू विष्णू काळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पाटील यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे। सलग 3 दिवसांपासून साळे यांचे दुकान फोडण्याच्या दरोडेखोरांकडून प्रयत्न सुरू होता। या घटनेमुळे साळे हे दुकानामध्ये झोपले होते। 16 जून 2018 रोजी रात्री 1 वाजता 5 दरोडेखोर पुणेकर चाळमधून साळे यांच्या दुकानावर चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळी जोराने कुत्रे भुंकू लागले आणि पत्रा कट करण्याचा आवाज आला। दुकानामध्ये असलेल्या साळे यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली। तात्काळ नागरिक त्या ठिकाणी दाखल झाले। 5 चोरट्यांना पकडण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला। त्यापैकी 3 नागरिकांकडून पकडून बेदम चोप दिला। नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी आरोपींकडून कटावणी, लोखंडी रॉड, मिरची पावडर आदी साहित्य जप्त केलं। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता। जत पोलिसांनी अटक केलेल्या दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी फिर्यादी प्रज्वल श्रीमंत साळे यांनी जत पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार नोंदवली होती। जिल्ह्यात 3.5 महिन्यात लॉकडाऊन सुरू आहे। नियम घालून दिले ते व्यापाऱ्यांनी पाळले। लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळत नसल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत आलाय। त्यामुळे व्यापार बंद ठेवून परवडणारं नाही। अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत। महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंचा व्यापारी आठवड्यातील 3 दिवस बंद ठेवून अन्य व्यापाऱ्यांना 3 दिवस व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणी सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापारी प्रश्नांबाबतचे निवेदन अध्यक्ष शरद शहा, उपाध्यक्ष दीपक चौगुले, सचिव प्रशांत पाटील, सुरेश पाटील, अरुण दांडेकर, गोपाळ मर्दाई यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांना दिलं। जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार वगळता अन्य व्यापार पूर्णतः बंद आहे। ज्यांची दुकाने या कालावधीत बंद आहेत त्या व्यापारी बांधवांचे बँकेकडील व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, दुकानातील अत्यावश्यक खर्च, कामगारांचे पगार, शासकीय निमशासकीय खर्चामुळे हा वर्ग मेटाकुटीस आलाय, तो आर्थिक अडचणीत आलाय। जिल्ह्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे तिथे व्यापारी वर्गास काही अटी, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यापार करण्यास मुभा द्यावी। सध्या महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट 7.5% आहे। गेल्या 3 महिने येथील व्यापार बंद ठेवूनही कोरोनावर नियंत्रण मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती वाढतच चालली आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे। जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आले। गेल्या 5 महिन्यांपासून कडक निर्बंध लागू असतानाही रुग्णसंख्या कमी येत नाही। त्यामुळे निष्क्रिय अधिकाऱ्यांनी तडकाफडकी बदली करावी। या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे। पश्चिम महाराष्ट्रात मुख्यत्वे सांगली जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढीचा आलेख हा चढताना दिसत आहे। याबाबत अधिकाऱ्यांची कमी अभ्यासवृत्ती, ढिसाळ नियोजन आणि कडक कारवाई याबाबत आळस या गोष्टी कारणीभूत असल्याचे दिसते। राज्य शासनाने घालून दिलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत नाही। वारंवार हिटलरशाही पद्धतीचा अवलंब करून पोलीस बळाचा वापर करण्यात येतोय। ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्याला वारंवार लॉकडाऊनचा सामना करावा लागतोय। जिल्ह्यातील लोकांना आता कोरोनाची भीती कमी आणि उपासमारीची चिंता लागली आहे। वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, बँकांचे कर्ज, वीज बिलांची वसुली याची चिंता सर्वसामान्य जनतेला लागली आहे। लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांच्या नावाखाली सर्व उद्योग आणि व्यवसाय आतून सुरू होते। त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झालेल्या अधिकाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने आज करण्यात आली आहे।